नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। संगमनेर तालुक्यातील साकूर ते संगमनेर रोडवरील हवालदार वस्ती येथे पडले मोठे खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे झाले दुर्लक्ष। संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे संगमनेर ते साकूर रोडवरील हवालदार वस्ती येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यामुळे वाहनांना अडचण निर्माण होत आहे, तसेच नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त बघ्याची भूमिका बजावत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून लक्ष द्यायला पाहिजे, परंतु त्यांनी तसे केले नाही। उलट त्यांनी दुर्लक्ष केले आहे। खूप दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर पाहायला येत आहे। ज्या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट दिले जाते ते ठेकेदार फक्त टक्केवारीमध्ये कामे करतात, त्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होतात। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर तालुक्यामध्ये जी पण कामे केली आहेत ती सर्व निकृष्ट दर्जाची आहेत, कारण इस्टिमेटनुसार कोणतेही काम पाहायला मिळत नाही। प्रत्यक्षात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलने स्वतः या रस्त्याचे चित्रीकरण केले आहे, तुम्ही ते पाहू शकता। या चित्रीकरणामध्ये या रस्त्यावर किती मोठमोठे खड्डे पडले आहेत। जर एखाद्याचा जीव गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येणार का? हा निधी शासनाचा निधी आहे, त्यामुळे शासकीय कामासाठीच वापरला पाहिजे। हा साकूर संगमनेर रोड सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येतो, त्यामुळे या रोडवर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे बुजवून उपयोग होणार नाही। ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना करून लवकरात लवकर खड्डे बुजवले पाहिजेत। तसेच या रस्त्याचे रुंदीकरण करून सुद्धा केले पाहिजे, कारण 2 वाहने जरी आली तरी एका वाहनाला खालून जावे लागते। जर अशा प्रकारे रस्ता असेल तर अनेक अपघात होऊ शकतात आणि अनेकांचे जीवही जाऊ शकतात। त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर तालुक्यातील जे रस्ते खराब झाले आहेत ते दुरुस्त करावेत व लवकरात लवकर कोणतीही हानी होणार नाही, कोणताही जीव जाणार नाही याची काळजी घ्यावी। जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर ज्या ठेकेदाराने त्या रस्त्याचे काम केले आहे त्या ठेकेदारावर कायदेशीर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी कायद्यात तरतूद आहे। त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग यावी व उपाययोजना करून लवकरात लवकर होणाऱ्या अडचणी टाळाव्यात। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, संगमनेर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।